रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे. स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. ज्याचं खरोखर बजेटच कमी आहे आणि घर तर मोठं पाहिजे, नवीन परिवार चालू व्हायचा आहे, लोकेशनला कॉम्प्रोमाइज करायचं आहे, तर अशाच लोकांसाठी खरं तर हायपर सिटी मॉलच्या पाठीमागे किंवा जी क्रॉप आय टीच्या पाठीमागे इथेच एक रौनक डिलाईट नावाचं कॉम्प्लेक्स आहे. दोनच बिल्डिंगचं कॉम्प्लेक्स आहे आणि एक लहान मुलांसाठी गार्डन आणि लहान मुलांसाठी खेळायला, ह्या दोनच गोष्टी आहेत. अशाच ठिकाणी खरं तर हा एक 1 BHKचे 412 कार्पेट असणारा 1 BHKचा फ्लॅट आहे आणि त्याच फ्लॅटमध्ये आज आपण हा व्हिडिओ काढतोय. जर हा फ्लॅट तुम्ही बघितला, ज्यावेळेला बाहेर जाणार आहात त्यावेळेला पश्चिम दिशेला आहे. ज्यावेळेला आपण घराच्या बाहेर जातो त्यावेळेला हे पश्चिम आहे, आतमध्ये जाताना पूर्व आहे. आणि जर तुम्ही इथे आलात तर इथे तुम्हाला 2 लिफ्ट आहे, 1 2 3 आणि टोटल 4 फ्लॅट असणार आहेत. तर 4च फ्लॅटच्या मध्ये असणारं हे कॉम्प्लेक्स आहे. आतमध्ये ज्यावेळेला जातो त्यावेळेला तुमचं पूर्व आहे आणि तुम्ही हॉल बघू शकता, किती चांगला आणि किती मोठा हॉल असणार आहे. आणि हॉलच्या नंतर ही जी खिडकी आहे, ही खिडकी बाकी तुमची ईस्टला असल्या कारणानं तुम्हाला इथे सकाळचं सूर्य तुमच्या घरामध्ये येईल. आणि हे तुम्हाला असणारी स्टँडिंग बाल्कनी आहे, जिथे ग्रिल वगैरे सगळं सेट आहे. समोर जर बघितलं तर हे जे तुम्हाला मोकळं दिसतंय, इथे बाकी एक खेळाचं ग्राउंड येणार आहे, क्रिकेटचं स्टेडियम येणार आहे. ते खूप मोठं स्टेडियम तुम्हाला इथं बनणार आहे. तुम्ही जर तुमच्या घरातनं बघितलं तर हाय स्ट्रीट मॉल, जी क्रॉप आय टी पार्क नक्की दिसतो. इथे जर रेंटला कोणी राहत असेल तर जी क्रॉप आय टी पार्कचे लोकच तुम्हाला ह्या घरामध्ये रेंटला राहायला मिळतात. खरं घोडबंदर रोडला फ्लॅट आहे. कासावडली जंक्शन म्हटलं तरी चालेल. कासावडली जंक्शनचं मेट्रो जे आहे, इथून 10 मिनिटाच्या अंतरावरती हे कासावडले मेट्रो जंक्शन तुम्हाला भेटणार आहे. समोर जर आपण गेलो तर समोर गेल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे, जे कॉमन असणार आहे. बाकी आहे हे मोठं आणि चांगल्या पद्धतीचं आहे. मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः 3,000 रुपये ह्या फ्लॅटचा मेंटेनन्स असणार आहे. नंतर हे तुमचं किचन आहे. तुम्ही इकडे किचनचं जर ह्या साईडला बघितलं, तुम्हाला इथे खिडकी आहे, जी स्लायडिंग विंडो आहे. तुम्ही खिडकी ओपन केली तर तुम्हाला इकडे पण सकाळचं ऊन तुमच्या किचनमध्ये पण येणार आहे. किचन जर तुम्ही बघितलं, गॅसची पाईपलाईन आणि तुम्हाला एल शेपमध्ये असं किचन दिलेलं आहे आणि इथे फ्रीज ठेवण्यासाठी अशी मस्त आणि चांगल्या पद्धतीची जागा पण मिळणार आहे. नंतर ज्यावेळेला आपण पुढे जातो त्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला हे शेवटचं बेडरूम आहे. ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हेही अगदी मोठं आणि प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं नक्की मिळतं. आणि नंतर तुम्ही ज्यावेळेला बेडरूमकडे येता त्यावेळेला बेडरूमचा पार्ट हा वेगळा राहील, पण त्याच्या अगोदर तुम्ही जर इथं बघितलं तर तुम्हाला कपाट लावण्यासाठी एक पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीची खरं जागा दिली गेलेली आहे. नंतर तुमचं स्पेशल एक बेडरूम असं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं इकडं सेट होईल. आणि हे परत सकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये इकडनं येईल, कारण इकडनं तुम्हाला ब्लॉक काही हे नसणार आहे. तुम्ही असं पायी गेलं तर 5 मिनिटात तुम्ही 5 ते 7 मिनिटात तुम्ही मेट्रो जंक्शनला पोहोचू शकता. ज्या मंडळींचं बजेट कमी आहे त्या लोकांसाठी खरं हे तुमचं कॉम्प्लेक्स असणार आहे किंवा फ्लॅट असणार आहे. आणि नंतर इथे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत तुम्हाला एक खिडकी बाकी प्रॉपर दिली गेलेली. हा जो फ्लॅट आहे, हा फ्लॅट खरं यांना विकायचा आहे. बिल्डिंगला OCCC सोसायटी झालेली आहे. पाणी पण व्यवस्थित आहे, पाण्याचाही काही प्रॉब्लेम नसणार आहे. ज्या मंडळींचं कमी बजेट आहे त्यांच्यासाठी हा फ्लॅट आहे. याची जी किंमत आहे सांगताना आपल्याला 53 लाख रुपीज निगोशिएबल असणारी किंमत आहे. जर कोणी अशा कमी बजेटचा फ्लॅट बघत असणार आहे तर त्यांच्यासाठी बाकी हा फ्लॅट आपण 53 लाख रुपीज निगोशिएबलला आहे. तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोन घेऊ शकता. तुम्हाला 90% लोन, 10% डाऊन पेमेंट जरी करायचं म्हटलं तरी हे त्या गोष्टी शक्य आहेत. अशाच पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा आपला रोजचा कार्यक्रम आहे. तुमच्यासमोर आम्ही रोज येतोय, रोज काही ना काही घेऊन येतोय आणि हे अविरत आपल्याला चालू ठेवायचं. आणि ते चालू ठेवण्यासाठी मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांच्या साथीची खूप मोठी गरज आहे. कारण तुम्ही ते जर बघितलं, तुम्ही जे जास्त सबस्क्रायबर्स केलं तर मला ते कंटिन्यू अजून चांगल्या पद्धतीनं करता येईल, दाखवत राहील. त्यात तर तुम्हाला आवडलं तर घ्यायचं, असं नाही ना की आपण कोणाला जबरदस्तीच केली, गळाच पकडला, नाही चला हे फ्लॅटच घ्या म्हणून. बिलकुल नाही. तुम्हाला आवडलं, पटलं, सगळ्याच गोष्टींचा सारासार विचार तुमचा ठरला तर फोन लावा, तर बघायला या. अदरवाईज मी काय कोणाला म्हणत नाही की याच आणि घ्याच म्हणून. तर आमचे व्हिडिओ खरं बघत राहा आणि आमच्या ह्या चॅनलवरती तुम्ही कृपादृष्टी ठेवा, जेणेकरून एक माणूस तुमच्यासाठी काय आमचा झगडत राहील. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.